अरे बऱ्यापैकी आहे रे, कांजी भाई होता आहे रे, नाही रे स्पीड आहे. तो बघा गेला मित्रांनो, जाम आहे बुडला. काला काला टाक आहे, कटकूर सगळा मासा वाटतंय. कांदा टाकण्याचा एक चिंबोरा लागलाय बघा, एक डोक्यात आहे पण साईज कडक आहे. वडा मासा लागलाय. खरब्या मासा चांगल्या साईजचे दोन्ही. नमस्कार मंडळी, तर मी सुनील पडी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. तर आज अचानक आलो होतो फिर फटका मारण्यासाठी खाडीमध्ये, आणि आपल्या खाडीमध्ये मोठा मासा दिसत होता पावताना. काल्या काल्या रंगाचा होता. आपल्या कॅमेरासुद्धा दिसला असेल तुम्हाला. त्याच निमित्त आपल्या होडीमध्ये होते ते कांदा टाकलेले आहे. तर बघू, जर आठ पाडला तर नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. आणि मावळासुद्धा निघलेला आहे. तर बघू कशा प्रकारे आज मावळा भेटते. आपल्या कांदा टाकलेला आहे, त्याला खालीला भरतीसुद्धा लागलेली आहे. तर बघू काय भेटतं ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. बघा तिकडे मासा पावताना दिसते असं वाटतंय. पाक पाहिजे आता रे, सांगते पाक घेऊया. आता इकडे गाजर आहे. हाय बारीक ताप आहे. जमते पावते पकडता. हाय बऱ्यापैकी आहे रे, कांजी भाई होता आहे रे, नाही रे स्पीड आहे. तो बघा गेला मित्रांनो, जाम आहे बुडला. काय माहिती खटकूर सारखा आहे काहीतरी रे. तो बघ तिकडे गेला. नाही कालपट आहे. काय समजा बुडताय पण आता बुडला. हाय तो बघ आता गेला, तिकडे गेला. तो बघा हाय कांजाचा नग आहे. कांदा लागली व तो पण मधीन गेला आता. बघा मंडळी, ते खाडीमध्ये आपल्या एक आलाय टाप दिसते, पावताना दिसते, मोठ्या साईजचा आहे. तर आपण पकडणार आहोत. तो बघा पावताना दिसतंय. त्याच्यासाठी कांडरा आणली, कारण आपल्यासारखं आता काय असं पकडण्यासाठी महाग काही नाही. तर पकडण्याचा प्रयत्न करणार, बघू चप्पल होते की नाही ते. ताप तर मोठा आहे बघा. आता कांदा सुद्धा टाकायची सुरुवात केलेली आहे. चला आतमध्येच घ्या. मावळा सुद्धा निघलेला आहे आणि एक टाप सुद्धा दिसत आहे. काला काला टाप आहे, कटकूर सगळा मासा वाटतंय. साईज सुद्धा चांगली आहे. बघू प्रयत्न करू, भेटला तर नक्की तुम्हाला बघायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मावळा सुद्धा दुसरा आहे, व्हाईट मावळा मोडताना दिसतोय. आणि मोठा मास सुद्धा आहे, त्यामुळे टाकली कांदा टाकतोय. कांदामध्ये आडवता सांगू शकत नाही, कारण आपली कांदाचा पासा कमी आहे, फाडून सुद्धा जाऊ शकतो. कारण ताप सुद्धा मोठा आहे, खटकूर मासा आहे असं वाटत आहे, कारण काला काला शेपटी दिसत आहे पावताना त्याची. तर मंडळी आता आलोय, जी आपण कांदा टाकली होती ती पालोसाठी आलोय. बघू काय भेटते मावरा. पण टाकायच्या वेळी बघा गेलं तर मावळा सुद्धा मोठा होता आणि एक टाप सुद्धा दिसत होता काल्या काल्या रंगाचा.
आपल्या कॅमेऱ्यात सुद्धा काहीच झालं असेल, बघितलाच असाल. बघू आता काय भेटते, काय लागला बघूया. झालेला मावरा नशीब असेल तर नक्कीच आपलं भेटेल मासा. तो इथं काहीतरी लागला मासा. हा बघा वाडा मासा लागलाय. वाडा मासा लागलाय. त्याचा काटा खूप डेंजर असतो. तोच वाडा मासा लागलाय बघा आपल्याला जालीला. याचा काटा खूप विषारी असतो. साईज बघा मस्त साईज आहे मित्रांनो. काळजीपूर्वक आपल्याला काढावं लागणार आहे. आता काटा लागला ना डायरेक्ट घरी जावं लागेल आपल्याला, कारण वेदना खूप भयानक असतात त्याच्या. कसली साईज आहे बघा, काम 25 आहे मित्रांनो. या ठेवून येऊ परत पहिला, कारण साईज मोठी आहे. काटा लागला ना खूप वेदना भयानक असतात. कसला आहे बघा मित्रांनो, हाताच्या पंजापेक्षा मोठा आहे बघा. काम 25 आहे. अजून 2-3 भेटला तर आपलं जेव्हाचं काम सुद्धा होऊन जाईल. आपण काय ठेवण्यासाठी काय मावळा ठेवासाठी काय आणलाय नाही, कारण आपल्या होडीची कामं आहेत त्यासाठी आलो होतो. आणि बघा पहिलाच लागलाय वडा मासा. साईज मस्त जबरदस्त साईज आहे. एक नंबर कडक साईज आहे. या ठेवूया आपण असाच. आपली जाळी सुद्धा पाळून झाली. पुन्हा एकदा आपण पाळासाठी येऊ. त्यानंतर बघू काय मावं लागतं ते. तर आपल्या पहिल्या पालनीमध्ये एक वडा मासा लागलाय, तो पण चांगल्या साईजचा. मावरा दिसत होता, मोठा एक टाप सुद्धा दिसत होता. जवळ अर्धा तासपेक्षा जास्त वेळ झाला असेल. तो इथेच आपल्या खाडीमध्ये पोहत होता. वरती शेपटी दिसत होती, त्यामुळे आपण कांदा टाकली होती. आता काय तो दिसत नाही. कारण बघू, नशीब चांगला असेल तर नक्कीच लागेल सुद्धा तो. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. वडा भेटला आपला, मस्त साईज आहे, मोठी साईज आहे. आणि इकडे बघा होड्यांची कामं सुद्धा चालू आहेत, कारण आता नारळी सुद्धा जवळ आलेले आहे. त्यामुळे सर्वांच्या तर घाई चालू आहे. Many hours later. मंडळी, आपण सकाळच्या वेळी एक जाळी टाकली होती. सकाळी एक मोठा मासा दिसत होता, त्यामुळे टाकायची जाळी. त्या जाळीला आपला चांगला वडा मासा लागला होता. पण तो आपला मोठा मासा दिसला होता, तो काय लागला नाही. तर आता संध्याकाळी आलो कांद्राला, 2 कांद्रे आणले. तर बघू आता कशा प्रकारे संध्याकाळचा मावळा भेटणार आहे की तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर तुम्हाला दाखवतो सकाळी आणि आता आपला संध्याकाळी किती मावळा भेटला, तो दिवसभरात किती मावळा भेटला तो तुम्हाला मिळेल पुढे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला. हो बघा मंडळी,
कांदा टाकण्याचा एक चिंबोरा लागलाय बघा. एक डोक्यात आहे पण साईज कडक आहे. बघितलं असाल आपण सकाळसुद्धा आपण कांदा टाकले होते. मासा आला होता आपल्या खाडीमध्ये, तेच पकडण्यासाठी आपण लावला होता, जाळी लावली होती. मोठा मावळा तर नाही लागला, मोठा मासा तर नाही लागला, पण चांगल्या साईजचा असा वाडा मासा लागला होता. बघितला असाल. चला, आणि संध्याकाळ सुद्धा आपण आलो तेव्हा कांदा टाकल्या. आपल्या होडीचं कामं चालू आहेत, ती सुद्धा झाली. त्यावेळेला मावळा असता
सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती माहोल भेटला नक्की तुम्हाला बघायला मिळेल. आपली आजची व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आता लवकर आपली बोटी दिली, आता मासेमारीसुद्धा लवकर चालू होईल. आता आपल्या होडीचं सुद्धा काम झालेलं आहे.